पुरवठा करणारी लाईन पडून 4 गुरांचा मृत्यू। मृतांमध्ये 2 बैल आणि 2 गायींचा समावेश। ऐन शेतीच्या हंगामात माणगावमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वीज वितरण कंपनीचा गलथान कारभाराविरोधात व्यक्त होत आहे संताप। वीज पुरवठा करणारी ओव्हरहेड लाईन पडून 4 गुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये घडली आहे। यामध्ये 2 बैल आणि 2 गायींचा समावेश आहे। ही घटना माणगाव तालुक्यातील बोनशेत गावात घडली। ऐन शेतीच्या हंगामात बैलांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय। सरकारने योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। महावितरणच्या गलथान कारभाराने दरवर्षीच अशा घटना असतात असा आरोप स्थानिकांकडून करण्यात आलाय। महादेव आबेकर, अनंत शिगवण आणि दीपक चव्हाण अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावं आहेत। सरकारने याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे। मेन म्हणजे आता आमचा म्हणजे आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याच्या हिशोबाने आता आम्हाला ते बैलजोडीचाच उपयोग आहे आणि त्याच्यामुळं आमचा आज भरपूर 1 लाखाच्या पलीकडे नुकसान झालं आहे आमचा। आता ह्या टायमाला आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? वीज तर नाही पण ते लाईन पडून त्यांचा मृत्यू झाला आहे 2 बैलांचा माझ्या। मी बैलजोडीचा मालक आहे। ह्याच्या पुढे आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? ह्याच्यावर आणि आम्हाला मदत करावी। साहेब, काल संध्याकाळच्या टायमामध्ये गुरं इथं चरायला आले या साईडला चरायला येतात। दरवर्षी ही लाईन ब्रेकडाऊन होते। आज या लाईन खाली चरत असताना गुरं म्हणजे 4 गुरं मेले। 2 बैल आणि 2 दुभत्या म्हणजे गाभण गाया, 2 गाभण गाया त्यांची आता म्हणजे 2 दिवसामध्ये त्या वियाल्या असत्या। आज आमचे आंबेकर ग्रामस्थ आहेत, त्यांचे 2 बैल जे आता नांगरकीला त्यांनी धरायचा टाईम आलेला होता, पण आज MSCBच्या गलथान कारभारामुळं त्यांचे म्हणजे खूप म्हणजे सांगता येत नाही एवढं नुकसान झालं। आज शेती ते करू शकत नाहीत। दरवर्षीचा हा त्रास आहे। MSCBला वारंवार तक्रार करून पण त्यांचे ते मेंटेनन्स करत नाहीत। त्यांच्यावरती सदोष आज जनावरं मिळेल, उद्या हे शेतकरी त्यांच्या पाठीवरती गुरं राखायला असतात। उद्या त्यांचा प्रसंग सावधान राखून त्यांनी साईडला झाले म्हणून त्यांचा जीव वाचला, तर आज त्यांचा पण जीव गेला असता। त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून शेतकऱ्याला व्यवस्थित नुकसान भरपाई मिळावी हीच आमची सरकारकडे प्रार्थना आहे।